गेंदबाज किरण वकुंडे सामने, बाएं हाथ के बल्लेबाज। प्रथमेश के लिए गेंद काफी अच्छी गेंद की थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद आई है। सासगांव बनाम धामड़ी के बीच का यह मैच। वीरेश्वर टीम जो 2 मैचेस जीत चुकी है और यहां पर वो इंतजार कर रही है कि क्वालिफायर मैच के लिए उनके सामने कौन होगा। हाँ, निश्चित रूप से यकीन मानिए ये काफी अच्छी टूर्नामेंट्स आगे जा रही है। तुषार, जो आपके पास एक्सपीरियंस है खोपोली प्रीमियर लीग ऑर्गेनाइज करने का, वो एक्सपीरियंस आपने पूरा इस्तेमाल किया है, इस वजह से ये टूर्नामेंट आगे जा रही है। तेज फार्म ऑर्गेनाइज ये जो प्रतियोगिता है, कल की रात और कुछ नया होगा। कल तेजस कांबळे साहब का जन्मदिन है, रात के 12 बजे वो मनाया जाएगा, 13 तारीख। खोपोली प्रीमियर लीग का दूसरा सेमीफाइनल भी इस ग्राउंड के ऊपर खेला जाएगा। लेकिन कल बकरा कटना चाहिए, यहाँ पर संडे है खाने के लिए। एक रन ना? लल्लू बकरा काटने में माहिर। होगा होगा, सब कुछ होगा। कुठं कुठं कुठून कुठं कुठं कुठून पोट्या भाई देखिए यहाँ पर सपोर्ट कर रहे हैं, अपने काम से गए हैं वो, लेकिन वीरेश्वर वर्ची खोपोली को सपोर्ट कर रहे हैं। मैं हमेशा कहता हूँ कि भाइयों के भाई पोट्या भाई, ऐसी कोई खोपोली की गली नहीं जहां पर पोट्या भाई की चली नहीं। ऐसे पोट्या भाई जो इस वक्त काम में बिजी होने के कारण इस टीम के सपोर्ट में नहीं आए, लेकिन उन्होंने इस टीम को शुभकामनाएं और इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं दी है। वीरेश्वर, यकीन मानिए वीरेश्वर टीम 2 राउंड यहाँ पे जीत चुकी है। शायद पोट्या भाई आ सकते हैं उनके तीसरे मैच के लिए। ये विकेट मिलता हुआ यहाँ पर, और इस विकेट के कारण रन संख्या वहीं पे रुकी हुई, 2 रन। दो रन यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अक्षय कड़व इनकी तरफ से 3 सिक्सर के लिए 2000। 2000 का इनाम है अक्षय कड़व इनकी तरफ से। सासगांव की टीम खेल रही है, धामड़ी के लिए है क्या इनाम ये? अनिकेत मोरे के लिए, अनिकेत मोरे के लिए इनाम आ चुका है। अभी मोरे इनकी तरफ से भी 1000। पानी की बोतल आ चुकी है। भूषण चौधरी इनकी तरफ से भी 1000 का इनाम। लगातार 3 छक्के अगर लगाते हैं तो अनिकेत मोरे के लिए इनाम आ चुका है। लेकिन फिलहाल ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 3 रन। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। देखिए क्राउड अभी भी रुका हुआ है। कल यहाँ पर नामचीन टीमें खेलने वाली है। योगेश वाघ जैसे कमेंटेटर जो फेमस हुए थे, सूर्य कुमार यादव ने जिनकी एडवर्टाइजिंग की थी, वो आपको यहाँ पर नजर आएंगे। हम तो होंगे ही उनका साथ देने के लिए। ना होंगे बोल रहे। हाँ, कल रात कैसे नहीं आ सकते, पगार का दिन है। भाई का बर्थडे है कल, भाई तेजस भाई का बर्थडे है, वो हम कैसे भूलेंगे। 13 तारीख, 13 अप्रैल मुझे मुन्ना हमेशा याद रहेगी। हाँ, क्या तेरा क्या मेरा, क्या लेकर आओ थे क्या लेकर जाओगे, लेकिन तेजस कांबळे सर ने इस टूर्नामेंट में सबको दिया है।
यकीन मानिए सबको दिया है, सभी खिलाड़ियों को खेलने का मौका दिया है। एक अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है तेज फार्म ऑर्गेनाइज। परशुराम पवार जैसा हमें दोस्त उनकी वजह से मिला है, टॉम पवार। अक्षय शेटकड़ा इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000। अभिजीत मोरे इनकी तरफ से 3 छक्कों के लिए 1000 का इनाम है। गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन 1 रन जरूर मिला। और इस दूसरा रन भी पूरा हुआ कि नहीं हुआ, ये अंपायर देखना चाहेंगे। थर्ड अंपायर, चलिए लग जाइए काम पे। नॉट आउट है ये। 2 रन बनाए जा चुके और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 6 रन। दूसरा ओवर चल रहा है, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला बैक टू द बॉलर। बढ़िया गेंदबाजी हो रही है टीम सासगांव की। बैटिंग करने का जो फैसला किया था धामड़ी ने, फिलहाल तो गलत साबित हो रहा है शुरुआती 2 ओवर में। भैरवी देवी सासगांव। अरे बाप रे बाप, बल्ला छूटा लेकिन किसी खिलाड़ी को इंजर्ड नहीं किया उस बल्ले ने। हाथों से छिटका, 1 रन भी नहीं मिला। डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ। टोटल 6 रन। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर चल रहा है, कसावट भरी गेंदबाजी हो रही है सासगांव की तरफ से धामणी के खिलाफ। और ये बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन कारपेट के सहारे गेंद जा रही है लॉग ऑन क्षेत्र पर। 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 7 रन। दूसरा ओवर चल रहा है, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अनिकेत मोरे इनके लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम। अक्षय कड़व इनकी तरफ से। विकेट हैट्रिक के लिए भी, सासगांव के लिए भी 2000 का इनाम है। तो ये अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। तो यकीन मानिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 7 रन। चलिए जल्दी स्पीड अप कीजिए अंपायर, बार बार टीम मीटिंग करने का मौका मत दीजिए। मैत्री ट्रॉफी ऑर्गेनाइज की है दोस्तों के लिए। तो तेज फार्म के जितने भी दोस्त हैं सभी से मेरी गुजारिश है कि आप दोस्ती निभाएं। प्रतीक शिंदे, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए। और साथ साथ जय खेड़कर, निवृत्ति, इन सभी से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको मंच पे आना है। निवृत्ती खेड़कर साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। जय शिंदे, निवृत्ती खेड़कर। फिर से एक डॉट गेंद आई है। रनों के ऊपर अंकुश लगाया जा चुका है सासगांव की तरफ से। तीसरा ओवर लेकर आए गेंदबाज आतिश, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए। इस ओवर की अगली गेंद, एक और डॉट गेंद। एक और डॉट गेंद यहां पर आती हुई। लगातार 2 डॉट गेंदे, 7 पे रुकी हुई गाड़ी है। तीसरा ओवर चल रहा है। और ये लंबा 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 सिक्सर
बल्लेबाज ऋतिक के बल्ले से आता हुआ 7 और 6 बनेंगे 13। होगा। प्रतीक शिंदे और जय खेड़कर, इनका हम स्वागत करेंगे। और ये 4 मिलेंगे और इस 4 के साथ 17 पे आता हुआ टोटल। तीसरा ओवर काफी महंगा जाता हुआ सासगांव के लिए। शुरुआती 2 ओवर में मैच 7 आए थे, मुझे लगा दूसरे सत्र में बोलने के लिए मौका बनेगा कि नहीं बनेगा, लेकिन 2 स्कोरिंग शॉट आए बल्लेबाज ऋतिक के बल्ले से, जिसके बदौलत रन बने हैं अब 17। एक छक्का है, एक बाउंड्री आई, 17 रन बने हैं। ऋतिक काफी अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिलेगा और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 18 रन। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष, आखिरी गेंद शेष है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। भूषण चौधरी इनकी तरफ से, अनिकेत ना, अनिकेत के लिए एक सिक्सर भी आता है उनके बल्ले से, तो 500 का इनाम है। 500 का इनाम है भूषण चौधरी द्वारा अनिकेत मोरे के लिए। लेकिन 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बनती हुई 19। भूषण चौधरी का ये इनाम कंटिन्यू रहेगा। अनिकेत मोरे कभी भी छक्का लगाए इस ओवर में, उनके लिए 500 का इनाम। गेंदबाज प्रतीक सामने है। अनिकेत, डॉट गेंद आई है, ये डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 19 रन। लेकिन थर्ड अंपायर की मांग की है यहाँ पर वाइड के लिए बैटिंग टीम ने। अंपायर देखिए जरा, फैसला बताइए। क्या है ये? फेयर डिलीवरी। और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। टोटल वहीं पे रुका हुआ 19। मुन्ना फैंस क्लब देखिए कड़ी मेहनत कर रहे हैं, मुन्ना फैंस क्लब इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए।
जा ना. और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है. रोमांस लैंड एरिया में गेंद गिरी हुई. 2 रन यहाँ पे जरूर मिले और इन 2 रनों के साथ 21 पे आता हुआ टोटल. मुन्ना फैंस क्लब देखिए क्या मेहनत कर रहे हैं ये बंदे, ये बच्चे इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के. तेज फार्म ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट. तेजस जी कांबड़े इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. 1 रन तो जरूर मिलेगा. क्या मिलेगा दूसरा? और इस सिंगल के साथ 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. 22 रन आ चुके हैं. इस ओवर की अभी भी गेंदें बची है. दो दो गेंदें बची है. ऋतिक स्ट्राइकर एंड पे है. अभी मोरेन की तरफ से 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आते हैं तो 1000 का इनाम था, लेकिन यहाँ पे एक गेंद तो हो चुकी है. आखिरी गेंद बची है. रन लिया ना एक, लिया एक. आखिरी गेंद कौन है काय? अरे एक बॉल आहे 3 जिंकला हजार लावते. प्रतीक शिंदे ना. प्रतीक शिंदे या बॉलला जर विकेट आला तर 1000चं पारितोषिक होतं. गेला ना बॉल, संपला ना. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 23 जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि सासगाव संघाला 24 धावांची गरज. दिनेश तर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मी दिनेश सरांना. दिनेश सर. आले आमचे शूरवीर आले. शूर भी सरदार आम्हाला काय कोणाची भीती. देश देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती. या शूरवीर, शूरवीर दिनेश वाळ मायक्रोफोनवर येतील. विजयासाठी आपण पाहतोय सासगाव संघाला 24 चेंडूमध्ये
24 धावा विजयासाठी बनवायच्या आणि गोलंदाजी करताना धामणे संघाला या धावा रोखायच्या आहेत. अजय लोटे आपण पाहतो एक जबरदस्त अनुभव गोलंदाजी बराच नाईट रेंजमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहिलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा काय जबरदस्त शतक टाकलं होतं. याच मॅच मध्ये सुद्धा एक चांगलं शतक टाकावं लागेल. 24 धावा रोखाच्या मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंच आपण पाहतोय सूरज पांडे सर, बाळा साळुंके, सचिन सर असतील. काय जबरदस्त पंचांचं काम या स्पर्धेमध्ये राहिलंय. विजयासाठी बनवायच्या त्या 24 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या त्या सासगाव संघाला आणि या धावा रोखायच्या आहेत गोलंदाजी करताना धामणे संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बावळ यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या त्या सासगाव संघाला. किरण आणि आतिश ही जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय सासगाव संघाची. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावेची गरज. पॉवर प्लेचा षटक. जबरदस्त चेंडू होता. 3 विकेट जर घेतल्या प्रत्येक शेठ शिंदे साहेबांकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल 3 विकेट साठी आपण पाहतोय. पारितोषिकाची संधी आहे. संधी मिळवणार का गोलंदाज? काय जबरदस्त अजय गोलंदाजी करतोय. वेगवान ऑफ्टमचा मारा. यावेळी चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडूचे सांगता होते. पॉवर प्लेचा षटक मध्ये आतापर्यंत तर 2 चेंडू अजय होते आपण पाहतो. काय जबरदस्त भन्नाट वेगावर टाकलेत. पण फलंदाजाला सुद्धा कमबॅक करावं लागेल. किरणला आपण पाहतो मोठे मोठे फटके मारावे लागतील. जबरदस्त फटका. यावेळी गॅप शोधले. चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय चौकार. या 4 धावाने आपला संघाचं खातं उघडलंय. किरण या फलंदाजा 4 धावा दाखल कर. 3 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 2 चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर आलेला हा आक्रमण चढवलेला चौकार. अजूनही विजयासाठी म्हणतो 20 धावेची गरज आहे. पुन्हा जबरदस्त फटका आणि यावेळी झेल सुद्धा चांगला पकडला. तडयार सरकार फलंदाज पहिला आधार बसतोय तो म्हणजे सासगाव संघाला. एक मोठा फलंदाज किरण बहादूर एक चौकार मार खाल्ल्यानंतर अजयने काय जबरदस्त चेंडू टाकला होता. 4 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 4 धावा फलकावर लागल्या 1 गाड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी अजूनही आपण पाहतो 20 धावा बनवायचे आहेत. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपण पाहतोय. अजयला अजूनही उर्वरित या षटकामध्ये काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावा फलकावर लागल्यात 1 गाड्याच्या मोबदल्यात. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मयुरेश आपण पाहतोय. काय जबरदस्त चेंडू होता. फटका तितकाच जमीन लगेचचा पहिला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेके करणार. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकावर धाव लागला. त्यामध्ये 5 धावा 10 फलकावर लागल्यात. 5 धावा 10 फलकावर या षटकातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे.
आपल्याच फॉलोथ्रोमध्ये काय समोरचा जल अजयने पकडला आणि फलंदाज संपला तिचा खेळ. दुसरा झटका यावेळी सासगाव संघाला बसलाय, तो म्हणजे 5 या धावसंख्येवर. 5 धावा धाव फलकावर लागल्यात. पाटला केला जातोय. आणखी एक सामना आपण पाहतोय, शेवटचा सामना. यावेळी हिरेश्वरचे गोपले संघ वाट बघतोय की कुठला संघ आमच्यावर खेळणार. 5 धावा धाव फलकावर लागल्यात विजयासाठी. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेची गरज आहे. प्रत्येक आपण पाहतोय 24 धावा विजयासाठी बनवायच्या होत्या. 5 धावा 10 फलकावर येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा अजूनही सासगाव संघाला बनवायचे आहेत. दुसरा षटक मार्ग असते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा यावेळी सासगाव संघाला बनवायचे आहेत आणि धामणे संघाला या धावा रोखायच्या गोलंदाजी करताना. जर चांगली गोलंदाजी झाली तर धामणे संघ सुद्धा विजय होऊ शकतो. जमेलगचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडूचे वेके करणार. 1 धाव पूर्ण होते. 10 फलकावर धावा लागला, त्यामध्ये 6 धावा 10 फलकावर लागल्यात. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक यावेळी मार्क असते. 6 धावा 10 फलकावर लागल्यात. यावेळी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही. धाव संख्येत 1 ने यावेळी वाढ होते. 10 फलकावर धावा लागल्यात, त्यामध्ये 7 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात. 7 धावा 10 फलकावर लागल्यात. 24 धावांचा यावेळी पाठला करतोय, तो म्हणजे सासगाव संघ. आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. आणखी एक हादरा बसतोय, तो म्हणजे सासगाव संघाला. वैभव गोरे साहेबांकडून पत्र. जर धामणे संघ विजय झाला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक धामणे संघाला दिला जाईल. ज्यांनी युट्यूब या स्पर्धेसाठी दिलंय असे वैभवजी गोरे साहेबांचं या ठिकाणी मनापासून आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. त्यांनी सुद्धा चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय. धामणे संघ जर जिंकला तर वैभव गोरे साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक धामणे संघाला देण्यात येईल. धामणे संघाला सुद्धा संधी आहे हे पारितोषिक जिंकण्याची. 7 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 17 धावा यावेळी बनवायचे आहेत. 17 धावा बनवायचे आहेत सासगाव संघाला. 7 धावा धाव फलकावर लागल्यात. 24 धावांचा पाठला केला जातोय. जबरदस्त सन्मान दिला गेला. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकावर धावा लागला, त्यामध्ये 8 धावा 10 फलकावर. विजयासाठी अजूनही 16 धावेची गरज. 16 धावा 10 फलकावर अजूनही बनवायचे आहेत. जमीन लगेचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, चेंडूचे फेके करणार. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकावर धावा लागल्यात, त्यामध्ये 9 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात. 9 धावा 10 फलकावर लागल्यात. 24 धावांचा यावेळी पाठला केला जातोय.
आणि मिसफील्ड चकमा यावेळी आपण पाहतोय. पण क्षेत्ररक्षण काय जबरदस्त काम केलं. झेल पकडायला होता पण खराब क्षेत्ररक्षण धामणे संघाकडून पाहतोय. धाव संख्येत 2 ने यावेळी वाढ झाली. धावफलकर धावा लागला त्यामध्ये 11 धावा धावफलकर लागल्यात. 11 धावा धावफलकर अजूनही नाही धामणे संघ जिंकला नाही. सासगाव संघ जिंकला. या षटकात जर तिसऱ्या षटकात जर चांगली गोलंदाजी झाली ना तर धामणे संघ विजयाकडे जाऊ शकतो. नाही या षटकात एकाच 2 मोठे फटके जर मारले तर सासगाव संघ विजयाकडे जाऊ शकतो. 24 धावाचा पाठलाग करायचा आहे पण काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी धामणे संघाची राहिले. फक्त 11 धावा यावेळी धावफलकार लागल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजे 13 धावेची गरज. 12 चेंडू 13 धावेची गरज. नक्कीच या स्पर्धेत आपण समोरच्या ऐकलं. प्रवीण दोगाडे सर असतील, मानस सर असतील, तुषार धुमाल सर असतील, आमचे लल्लू सर असतील, मी दिनेश अवाल सर असं दिनेश अवाल असेल आयोजकांनी सुद्धा मला या संधी दिली व्यासपीठात त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. एवढ्या मोठ्या स्पर्धेत संधी दिली. 11 धावा यावेळी धावफलकार. येणाऱ्या 12 चेंडू गरज आहे 13 धावेची गरज. विजय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. या 12 चेंडूमध्ये 13 धावा धामणे संघाला वाचवायचे आहेत. या षटकात एकाच मोठा फटका मारणार का फलंदाज. आला मोठा फटका यावेळी. चेंडू सेवारीच्या बाहेर आला षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार धावा लागल्यात त्यामध्ये 17 धावा धाव फलकार लागल्यात. 17 धावा धाव फलकार अशी बघा क्रिकेट मधला 17 धावा यावेळी धाव फलकार लागल्यात. यावेळी पंचांकडे आपण पाहतोय अपील यावेळी खेळाडूंकडे केली गेली. पंच डट असतात मैदानावर. चेंडू गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचे सांगता होते. धाव संख्या स्थिर आहे म्हणजे धाव फलकार त्यामध्ये 17 धावा धाव फलकार लागल्यात. अजूनही गरज आपण पाहतोय 7 धावेची गरज आहे. 17 धावा धाव फलकार लागल्यात. जवळचा फटका यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू उच्चाला फेके करणार. खराब तर पाहायला वेळा 2 धावा यावेळी पूर्ण केल्यात. धाव संख्येत 2 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात ते म्हणजे 19 धावा धाव फलकावर लागल्यात. 19 धावा धाव फलकार लागल्यात. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज पाहत राहिला चेंडूकडे. चेंडू गेला निर्धाव. डॉट चेंडूच्या यावेळी सांगता होते. धाव फलक स्थिर आहे म्हणजे धाव फलकार धाव त्या 19 धावा धाव फलकार लागल्यात. काय जबरदस्त चेंडू होता. भन्नाट वेगावर आपण पाहतोय. पण फलंदाज तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 20 धावा धावफलकावर लागल्यात. 20 धावा धावफलकावर अजूनही विजयासाठी 4 धावेची गरज आहे.
जवळचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चांगले क्षेत्ररक्षण होते. धाव संख्येत 1ने ह्यावेळी वाढ होते. धाव फलकार धाव लागत म्हणजे 21 धावा धाव फलकार लागत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज येते म्हणजे 3 धावेची गरज. 6 चेंडू 3 धावा वाचवला जाऊन सुद्धा शकतात. चांगल्या जर टप्प्यावर गोलंदाजी झाली. शेंडे काकाने काय जबरदस्त या लाइटिंग समोर मैदानाला सजवण्याचं काम केलंय. केशवने काय जबरदस्त विकेट बनवली. मुन्ना फॅन्स क्लब सुद्धा काय जबरदस्त मेहनत या स्पर्धेकर्त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे ती सासगाव संघाला आणि धामणे संघाला या धावा वाचवायच्या आहेत. चला धामणे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणखी एक सामना आजच्या रात्रीत खेळवायचा आहे. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. बालू विचारत पडलेत की सामना संपणार कधी. येणाऱ्या 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. काय जबरदस्त चेंडू होता या टप्प्यावर जबरदस्त काय आणि फुलांचा कार्यक्रम फिटाट चेंडूची सांगता होते. विजयासाठी येणाऱ्या 5 चेंडू आणि 3 धावा बनवायच्या आहेत त्या सासगाव संघाला. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज सुद्धा विचारात पडलाय. चेंडू गेलाय यावेळी फलंदाज झालाय बाद. काय गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रथमेश विचार भाग पाडण्यास फलंदाजाला केलंय. काय टप्प्यावर गोलंदाजी होते. विजयासाठी येणाऱ्या 4 चेंडू आणि 3 धावा यावेळी बनवायच्या आहेत त्या सासगाव संघाला. 3 धावा जरी बनवायच्या तरी काय जबरदस्त प्रथमेश गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण क्रिकेट हा खेळ सरडासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. येणाऱ्या 4 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा विजयासाठी बनवायचे आहेत त्या सासगाव संघाला. धाव संख्येत यावेळी 2 ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 23 धावा धाव फलकावर लागल्यात. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावा. गोलंदाज एका 2 चेंडू निर्धाव टाकणार का की ह्याच चेंडूवर फलंदाज धाव पूर्ण करणार.
येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. म्हणजे आता धावफलकावर 23 धावा लागल्यात. जबरदस्त फटका, विजय फटका यावेळी आणि विन झालाय तो सासगाव संघ. आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया धामणे संघाला. तर सासगाव संघाचा प्रतीक ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. तर प्रत्येकला विनंती करते की आपले प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायला